श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे एक प्रेरणादायी कथा। एकदा अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब आणि चिंतेत असलेला माणूस स्वामींच्या दर्शनाला आला। त्याचे आयुष्य अनेक संकटांनी भरलेले होते आणि तो हताश झाला होता। त्याने स्वामींना विचारले, महाराज, माझ्या आयुष्यात एवढी संकटे का आहेत? मी यातून कसा बाहेर पडू? स्वामींनी हसून त्या माणसाला सांगितले, भय नसावे, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी त्याला स्पष्ट केले की आयुष्य हे एका परीक्षेसारखे आहे, जिथे भिवू नको हाच खरा मंत्र आहे। त्या माणसाने स्वामींच्या उपदेशानुसार संकटात न घाबरता श्री स्वामी समर्थ या नावाचा जप सुरू केला आणि नित्य सेवा सुरू केली। काही काळातच त्याच्या आयुष्यातील समस्या सुटल्या आणि तो सुखशांतीने जगू लागला। तर कथेचा सार असा आहे मित्रांनो, की भिवू नकोस, कोणत्याही संकटात स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास ठेवा। नियमित सेवा म्हणजे दैनंदिन जीवनात दिवसातील विशिष्ट वेळी स्वामी समर्थांची सेवा आणि जप करणे आयुष्यात सकारात्मकता आणते। आणि कर्म आणि भक्ती म्हणजे स्वतःचे कर्म करत राहा आणि फळ स्वामींवर सोडा। श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।